काल जे फोटो आले सिद्धेश्वर नगर जो प्रभाग जो आहे प्रभाग क्रमांक 10 हा तिघं शिवसेना पक्षाचे नगरसेवक निवडून आलेले आणि तिथं भारतीय जनता वरती ते म्हणतात की भारतीय जनता पार्टी शिवसेनेची युती आहे, आम्ही युती धर्म पाडायचा आणि हा कुठला अजेंडा आहे भारतीय जनता पार्टीचा। त्या सिद्धेश्वर नगर माझ्या मिसेसच्या वार्डातून महिला गटातून निवडून आल्या, त्यांना त्या भूमिपूजनसाठी आमंत्रित करण्यात आलं नाही, बोलवण्यात आलं नाही। हे मी सर्वात पहिले तर BNCचे अधिकारी आणि जे कोणी दोषी असेल त्यांच्यावर अवमान याचिका दाखल करीन। अशा पद्धतीचा अन्याय मिलिंद मेढे हा कधीही सहन करून घेणार नाही। शेवटी लोकांनी आम्हाला निवडून दिलं आहे, तिथल्या लोकांनी आम्हाला निवडून दिलेलं, आम्ही त्या वार्डाच्या नगरसेवक आहे। कोणी जर तिथं रस्ते करत असेल गडारी काही कोणी सातबारा ऐकून करत नाही कोणाची, तो शासनाचा पैसा आहे, शासनाचा। आम्ही म्हणत नाही कोणाच्या रस्ते विकास कामाला विरोध नाही, परंतु स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला तिथं आमंत्रित केलंच गेलं पाहिजे। हा प्रोटोकॉलचा भंग होत असेल त्याच्या विरुद्ध आम्ही संघर्षामधून तयार झालेले लोक आहे, कोणाचाही अन्याय सहन करून घेणार नाही। मी 100% सांगतो तुम्हाला, मी या प्रकरणाचा छडा लाईन आणि अवमान याचिका दाखल करीन। जे लोक दोषी असतील, जे कोण आहे, आता आमचे लोकनियुक्त नगराध्यक्ष सुनीलजी गाडे ते अपक्ष, आम्ही शिवसेना पक्षाकडून, पण तुझ्या गावचं त्यांना गावच्या लोकांनी निवडून दिलं आहे, तर लोकनियुक्त निवडणूक झाली, तुम्ही या स्थानिक गावाचा अपमान करताय, गावाच्या नागरिकांचा अपमान करताय। तुम्हाला विधानसभेला लोकांनी मतदान केलं, लोकसभेला मतदान केलं आणि एखादी रस्त्याचं भूमिपूजन करता त्या लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून त्यांना तुम्हाला बोलायची जबाबदारी नाही आहे तुमची। त्या मागासवर्गीय महिला आम्ही तर तेच म्हणेल की ती बौद्ध समाजाची असल्या कारण मुद्दाम तिला त्या महिला नगरसेविकेला डावलण्यात येते। अशा पद्धतीचा अन्याय जर कोणी करत असेल, जिल्हाभर यांच्या विरुद्ध पूर्ण जिल्हाभर आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही मी। आणि अशा पद्धतीचा अन्याय कधीच सहन कर, यापुढे जर अशा पद्धतीचा प्रकार कुठेही झाला तर मी सांगतो तुम्हाला, वरंगामध्ये कुठल्याही भूमिपूजनला मी कोणाला येऊ देणार नाही। माझी भूमिका आम्ही शांततेने कामं करतो। शेवटी आम्हाला ही तर लोकांची सुरुवातीची भूमिका होती, मेढे गाडे निवडून नको आले पाहिजे। शेवटी जनतेने आम्हाला निवडून दिलंय, ह्या 5 वर्षाकरता आम्ही प्रभागाचे नगरसेवक आहे। लोक विसरताय, जे लोक आमच्या विरुद्ध उभे राहताय निवडणुकीत त्यांना तुम्ही तरी भूमिपूजनला ना त्यांना बोलवता, आम्ही नगरसेवक आहे का ते लोक नगरसेवक आहे तिथलं। अशा मी जो कोणी त्या कार्यक्रमात जे कोणी केलं असेल त्यांना विनंती करतोय आणि विनंती करून इशाराही देतोय की अशा पद्धतीची चूक करू नका पुन्हा, नाही तर पुढे घाट मिलिंद मेढेची एवढी गोष्ट लक्षात ठेवा। मी सांगतो तुम्हाला, आम्ही बाबासाहेबांचे अनुयायी आहे, कोणाला लाथ सुद्धा मारणार नाही आणि कोणाच्या पाया सुद्धा पडणार नाही, पण जो कोणी